नमस्कार मित्रांनो, जर कोणी मला विचारलं की तुमच्या मते सगळ्यात चांगला चित्रपट कोणता, तर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे थ्री इडियट। एक असा चित्रपट जो पुन्हा पुन्हा बघितला तरी पुन्हा बघावासा वाटतो। ॲक्टिंग, डायरेक्शन, म्युझिक सगळ्यामध्ये एकदम परफेक्ट। 2010 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळामध्ये सुपरहिट देखील ठरला। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजकुमार हिरानी, ज्यांनी पीके, मुन्ना भाई MBBS यासारखे क्रिएटिव्ह सिनेमे तयार केले। याच राजकुमार हिरानीचा डंकी हा चित्रपट काही दिवसांनी चित्रपटगृहात येत आहे आणि त्याचा क्लॅश होत आहे एका बिग बजेट सिनेमांचे, आणि तो म्हणजे सलार। आजचा व्हिडिओ याच दोन चित्रपटांविषयी आहे। चित्रपटांविषयी बोलण्याचं म्हटलं तर त्यात काही विशेष नसतं, परंतु मित्रांनो, हे दोन चित्रपट असे आहेत की एका बाजूला मास सिनेमा सलार, तर दुसऱ्या बाजूला क्रिएटिव्ह आणि टॉप कंटेंट असलेला डंकी हा सिनेमा। ज्या सिनेमाच्या दोन बाजू असतात, एक म्हणजे खूप साऱ्या ॲक्शन आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्हपणा। हे दोन्ही सिनेमे अशाच दोन्ही बाजू घेऊन येत आहे, आणि विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे। आजच्या तरुण पिढीचा विचार केला, आजच्या तरुण पिढीला चित्रपटामध्ये खूप सारे ॲक्शन लागते। जेवढी जास्त चित्रपटामध्ये ॲक्शन असेल, मारामारी असेल, तेवढा जास्त प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहाकडे आकर्षित होत असतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागे रिलीज झालेला ॲनिमल हा सिनेमा अजून सुद्धा सिनेमागृहात चालत आहे। तर एका बाजूला थ्री इडियट निर्माते राजकुमार हिरानी यांचा डंकी हा चित्रपट एक क्रिएटिव्ह कंटेंट घेऊन येत आहे। तर मित्रांनो, हे बघण्यासारखं असेल की आजची तरुण पिढी एका ॲक्शन सिनेमाला जास्त महत्त्व देते, एक सोशल मेसेज देणाऱ्या चित्रपटाकडे आकर्षित होते। आणि हे दोन सिनेमे यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत की आजची तरुण पिढी कशा प्रकारे विचार करते, हे आपण या दोन सिनेमामध्ये कोणता सर्वात जास्त सक्सेसफुल होतो यावरून ठरवू शकतो। आज जर साधा विचार केला तर ॲक्शन सिनेमाला तरुण पिढी जास्त महत्त्व देते, त्यामुळेच बाहुबली, बाहुबली 2, ॲनिमल यांसारखे चित्रपट अति यशस्वी ठरले। तर ॲनिमलच्या जोडीला रिलीज झालेला श्याम बहादूर हा चित्रपट 100 कोटीच्या घरात जाण्यासाठी धडपड करत आहे। डंकीविषयी बोलायचं झालं तर चित्रपट निर्माते म्हणतात की डंकी हा चित्रपट थ्री इडियट पेक्षाही चांगला असेल, परंतु निर्मात्याच्या या दाव्यावरती विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं, कारण थ्री इडियट हा असा चित्रपट होता की तो चित्रपट बघून वाटतं की या चित्रपटापेक्षा दुसरा चांगला चित्रपट असूच शकत नाही। आणि जर हा चित्रपट खरंच थ्री इडियट पेक्षा चांगला असला तर या चित्रपटाला सुपरहिट ठरण्यापासून सलार सुद्धा रोखू शकत नाही। त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचा एकमेकांसोबत क्लॅश बघण्यासारखा असेल।